हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण, विशेष अधिवेशन घ्या, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। सरकारमधल्या नेत्यांच्या 2 भूमिका का? जरांगेंचा आक्षेप, तर एकीकडे सरकारच्या सह्यांचं पत्र दिलं जातं, दुसरीकडे एक जण केंद्रात जाऊ म्हणतात। फडणवीसांच्या वक्तव्यावरनं जरांगेंचा सवाल। देवगिरी बंगल्यावरील बैठकीला मंत्री भुजबळ यांची अनुपस्थिती, मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा, दर आठवड्याला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भुजबळ न गेल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंनी मराठा समाजाचा नेता म्हणून निर्णय घेतला असेल तर राज्यातील ओबीसी समाजाला विष देऊन मारून टाका, विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री शिंदेंवरती संतापले। मवियामध्ये वंचितची अधिकृतपणे एंट्री, 2 फेब्रुवारीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर येणार, आघाडी आता अधिक मजबूत झाली, राऊतांची प्रतिक्रिया। मविया बैठकीत वंचितला योग्य वागणूक दिली नसल्याचा नेत्यांचा आरोप, तर बैठकीत वंचितचे 3ही नेते आमच्या सोबत होते, आम्ही एकत्र जेवणही केलं, राऊतांनी दावा फेटाळला। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची 7 तास ईडी चौकशी, यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम, मागितलेली कागदपत्र दिली, चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची 7 तास ईडी चौकशी, कोरोनात सामाजिक कार्यकर्ते म्हणून केलेल्या कामाला घोटाळा म्हणतात, चौकशीनंतर संदीप राऊत यांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि नावाबाबत 1 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी। 5 महिलांची सोमय्यांविरोधात तक्रार, वेळ पडल्यास महिलांना जनता न्यायालयात समोर आणू, राऊतांचा इशारा, राऊतांकडनं 37 आरोप, एकही पुरावा नाही, राऊतांनी आधी भावाचा हिशेब द्यावा, सोमय्यांचं आव्हान। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांना 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अनेक दिग्गजांच्या पंक्तीमध्ये स्थान मिळालं, हे माझं भाग्य। महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची TV9 मराठीवर प्रतिक्रिया। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्व निलंबित खासदारांना अधिवेशनात सहभागी होता येणार, सर्व 146 खासदारांचं निलंबन मागे, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार, प्रिंटआउटसाठी विद्यार्थ्यांकडे शुल्क न आकारण्याचेही निर्देश। संजय राऊत बदनामी प्रकरणात नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, सुनावणीला हजर न राहिल्यास राणेंच्या अटकेची शक्यता, व्यक्तिशः हजेरीपासून राणेंनी मागितली सूट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।